मला आज खूप ओपन अपली बोलायचं सगळ्यांसमोर, कारण जेवढे काही तुम्ही लोक मला फॉलो करता, मन लावून माझ्या पूर्ण रील्स बघता, माझी टीम बघता, माझ्याकडे येणाऱ्या स्टुडंटला तुम्ही ऑब्झर्व करता, सगळ्यांना मला हे सांगायचं आहे की ज्या प्लेसमेंटच्या रील्स आम्ही पोस्ट करतो, तर त्यामागे त्या विद्यार्थ्याची आणि आमच्या पूर्ण टीमची 6 ते 8 महिन्यांची मेहनत असते. ते विद्यार्थ्याला जर 20,000मध्ये किंवा 15,000मध्ये जर समाधानकारक जॉब मिळत असेल आणि तो जर समाधानी असेल, तर बाकीच्या जनतेला त्याला ट्रोल करण्याचा खरंच अधिकार नाही आहे. त्यामुळे मी तुम्हाला पब्लिकली सांगते, कमेंट ऑफ करण्यामागं पहिलं रिझन हे की जर एखादा विद्यार्थी त्याच्या पगारात हॅपी, तर तुम्हाला ऑब्जेक्शन का मित्रांनो? का? कारण त्या विद्यार्थ्याने स्वतः आय-टीची रिॲलिटी बघितलेली आहे. त्याची क्षमता किती आहे हे त्याला कळालेलं आहे आणि त्याप्रमाणे तो त्याच्या जॉबमध्ये जर हॅपी आहे, तर त्याचं कौतुक करा, त्याला कॉन्ग्रॅच्युलेट करा. पण हे सोडून 50% जास्त कमेंट, एवढाच पगार का दिला? ह्या कमेंट जर आम्हाला मिळत असेल तर आम्हाला कमेंट ऑफ केल्याशिवाय पर्याय नसतो. त्याचं मेन कारण काय आहे? कारण महत्त्वाची गोष्ट काय आहे की जो विद्यार्थी स्वतःहून जॉबला जातो, इंटरव्ह्यूला जातो, त्याला 5 ते 10 लाखापर्यंतचे जॉब कॉल सुद्धा मिळतात, त्याला 4 लाखाचा जॉब कॉल सुद्धा मिळतो आणि त्याला 2 लाखाचा सुद्धा मिळतो. का? कारण त्याच्या क्षमतेप्रमाणे त्याला ते पॅकेज मिळालेले, त्याच्या कॅपॅसिटीप्रमाणे मिळालेलं आहे. असं नाही की पुणेरी पॅटर्नला इच्छा नाही आहे. पुणेरी पॅटर्नमधून मॅक्झिमम प्लेसमेंट झालेलं आहेत. त्याच्यामध्ये मॅक्झिमम ओपनिंग्समधून मॅक्झिमम पॅकेजेससुद्धा मुलांना मिळालेलं आहे. पण मला ह्याच ठिकाणी हे राहून हे नाही करायचं की बाबा त्याचा बॅकग्राऊंड मी हाईड केला आणि मग मी हे सांगितलं की बाबा त्याला 10 लाखाचं पॅकेज मिळालं. कारण ते डिझर्विंग स्टुडंटची कॅपॅसिटी वेगळी आहे, त्याचा बॅकग्राऊंड वेगळा आहे. पण स्पेसिफिकली ज्या विद्यार्थ्यांचा खूप मोठा गॅप आहे, त्यांचा प्रिफरन्स आय-टीमध्ये करिअर सुरू करणं आहे. त्यामुळं आमच्यावरती तेवढा ट्रस्ट ठेवा. आमचं काम जे आहे तर ते लोकांना करिअर त्यांचं सुरू करण्यासाठी हेल्प करणं हे असून हे नाही आहे की त्यांना कमी पगार ऑफर करणं, कारण तो पगार ती कंपनी ऑफर करते त्या स्टुडंटच्या कॅपॅसिटीनुसार.